महत्वाची घडामोड आहे। औरंगजेबाच्या कबरीवरील वादावरून राज ठाकरे यांनी सुनावलेलं आहे। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला असा बोर्ड लावा असं राज ठाकरे यांनी म्हटलं। औरंगजेबाच्या कबरीकडे शाळेच्या सहली घेऊन गेलं पाहिजे। सिनेमानं जागा होणारा हिंदू काहीच कामाचा नाही। संभाजीराजेंचं बलिदान आत्ता कळलं का असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी केलाय। फडणवीस, तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलेलं आहे। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। त्यामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार, अंत्यविधी हे लाकडावरती होतात। लाकूड येणार कुठून? या देशातली जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही। आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी आल्यात ना। काही जण असतात कर्मठ, नाही विद्युत दाहिनी नाही, आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात? देशभर विद्युत दाहिन्या झाल्या पाहिजेत। त्या विद्युत दाहिन्या झाल्या तर लाकूड लागणार नाही, लाकूड लागणार नाही, मग जंगल राहतील। निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून, सांगितलं होतं ना। काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही। म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून। अरे वा, महाराष्ट्रातल्या जनतेला मला विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे? ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे। 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल। म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही, किती होतात? 3-3.5-4 लाख कोटी होतात। हे फक्त वाटण्यात, ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत। अहो, कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी? जे मूळ प्रश्न आहे, जे रोजगाराचे प्रश्न आहेत, माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते सोडवा। आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय, कंत्राटी कामगार